मनापासून स्वागत करते. तर या इथे मी पूजेसाठी रेडी होत आहे आणि इथे माझी सगळी तयारी झालेली आहे. त्याच पद्धतीने सर्व पूजेचं सामान देखील रेडी आहे आणि ते पूजेचं सामान मी ताटात अरेंज करून घेत आहे. तर ही सुंदरशी ओटी मला मिळाली. तर ही ओटी मला खरंच खूप आवडली, कारण वेगळं काही घेण्याची गरज पडली नाही. या ओटीमध्ये सर्व काही होतं, अगदी खणापासून तर मंगळसूत्राचे काळे मणी, शृंगार सगळं काही होतं. आणि त्याच पद्धतीने सुपात ही ओटी मी मांडून घेतलेली आहे आणि वस्त्र आहेत, हळदी कुंकू, 5 फळं, त्याच पद्धतीने हा सुंदरसा खण, त्यानंतर सुपारी, पानं, तुपाचा दिवा आणि धागा, हे सगळं काही अरेंज करून आता आपलं ताट रेडी आहे. सुवासिनींची ओटी भरण्यासाठी मी इथे गहू आणि 5 आंबे घेतलेले आहेत. आंब्यांना धागा गुंडाळून घेतलेला आहे. तर बऱ्याच ठिकाणी गव्हाची ओटी भरतात आणि काही ठिकाणी तांदळाची ओटी भरतात. तर आमच्याकडे गव्हाचीच ओटी भरली जाते. आणि जसं मी आधी बोलली की हे जे शृंगार होतं त्यामध्ये वेगळं काही घेण्याची गरज पडली नाही. तर तुम्ही बघू शकता सर्व काही यामध्ये आहे. तर कोंडव्यात असलेलं हे सुंदरसं आणि भव्य श्रीरामांचं मंदिर आणि त्याच्याच बाजूला मोठं असा महादेवाचं मंदिर देखील आहे. आणि ह्या मंदिरांच्याच गाभाऱ्यात सुंदरसा असा मोठा वटवृक्ष आहे. हॅलो फ्रेंड्स, मी लष्करा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सर्व महिलांना वटसावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर मी आता आमच्या घराजवळ असलेल्या वटाची पूजा करायला आलेली आहे आणि थोडीशी गर्दी आहे, त्याच्यामुळे मी पटकन पूजा तयार करून घेतली. पौराणिक कथेनुसार फार वर्षांपूर्वी राजर्षी अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. सावित्री देवीच्या कृपेने त्यांच्या घरी मुलगी जन्माला आली आणि तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले. सावित्रीने सत्यवानाचा आपला पती म्हणून स्वीकार केला, परंतु आपला पती अल्पायुषी आहे असं नारदजींकडनं तिला समजले. परंतु सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही. सर्व काही राज्य वैभव सोडून ती आपल्या पतीसोबत जंगलात राहायला गेली, कारण सत्यवानाचे वडील हे वनराज होते. एके दिवशी सत्यवान हा जंगलात लाकूड तोडायला गेला आणि तिथेच बेशुद्ध पडला. त्यावेळी यमराज त्याला घेण्यास आले. सावित्रीला ही गोष्ट समजली. सावित्रीने 3 दिवस उपवास केला, तरीही यमराजजींनी तिचे ऐकले नाही. परिणामी त्रस्त होऊन सावित्री यमराजजींच्या मागे लागली. खूप वेळा यमराजजींनी सावित्रीला परावृत्त केले, परंतु सावित्री ऐकत नव्हती. सावित्रीचं एवढं प्रेम बघून यमराजजी देखील आनंदित झाले. यमराजजींनी सावित्रीला सांगितले की तू कोणतेही 3 वरदान माग. सावित्रीने पहिले वरदान मागितले. सावित्री म्हणाली की माझे सासरे वनवासी आणि अंध आहेत, तर त्यांना दृष्टी दे. यमराज म्हणाले, हे तुझे वरदान पूर्ण होईल, आता तू घरी जा. परंतु सावित्री अजिबात तिथून हलली नाही. यावेळी सावित्रीने दुसरे वरदान मागितले. दुसरे वरदान असे होते, सावित्री म्हणाली की माझ्या सासऱ्यांचे सर्व राज्य हिरावून घेतले आहे, त्यांना ते राज्य परत मिळू दे. यमराज म्हणाले, तुझी दुसरी देखील इच्छा पूर्ण होईल. आणि वेळ आली ती तिसरे वरदान मागण्याची. तेव्हा सावित्री म्हणाली की मला संतती सुख आणि अखंड सौभाग्य लागू दे. यमराजजींनी तिचे 3ही वरदान पूर्ण केले. सावित्रीचे 3ही वरदान पूर्ण करून यमराजजी तिथून निघून गेले. त्यावेळी सावित्री आणि सत्यवान हे वटवृक्षाखाली बसले होते आणि त्याचमुळे अखंड सौभाग्यासाठी सर्व स्त्रिया प्रार्थना करताना वटवृक्षाला पुजतात, अशी या मागची पौराणिक कथा आहे.
तर या इथे मी 5 सुवासिनींची ओटी देखील भरून घेत आहे. अशा पद्धतीने महादेवाच्या मंदिराशेजारी हे वडाचं सुंदरसं झाड आणि तिथे छान अशी पूजा आता माझी संपन्न झालेली आहे. तर असा होता माझा वटपौर्णिमेचा व्लॉग. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.